अधिकाऱ्यांचा काही तपास नाहीये, तर पनवेल आरटीओला आज जाब विचारतोय न्यूज J9 महाराष्ट्र की हे काय चाललंय. सूरज पवार साहेब आपल्याबरोबर आहेत. सूरज पवार साहेब, आता आम्ही पुढच्या पनवेल टेस्ट सेंटरला आम्ही जाऊन आलो. टायमिंग 10 वाजेचा टाइम होता, 12 वाजायला आले. 10 वाजताचा टायमिंग दिलेला आहे. आज मॅडम नाही आले, तुम्हाला रिटर्न परत इथून 100 किलोमीटर जायचं आहे. अच्छा, परत उद्या 100 किलोमीटर पण इथं यायला लागेल. म्हणजे तुमचं मग दिवस जाण्यात येण्यातच गेलं मग. नमस्कार, न्यूज J9 महाराष्ट्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी इथं आपले रिक्षावाले बंधू आहेत, RTOच्या कामानिमित्त इथं आलेले. मीटर टेस्टिंग आहे व इतर त्यांचे काय प्रश्न असतील त्यासाठी मित्र आहे, त्यांच्याबरोबर मी बोललो आहे. सकाळी 9 वाजल्यापासून हे सगळे उभे आहेत, सगळे कस्टमर उभायचे आणि मग त्यांनी रोज कमवायचं, रोज खायचं या तत्वावर हे लोक काम करत आहेत. गरिबाचं घर चालतं आहे आणि इथं अधिकारी 12 वाजेपर्यंत नाही आहे. त्यांचे प्रश्न कसे सुटणार आहेत. किंवा मीटर टेस्टिंगचा हा जो भाग आहे त्याचं शासकीय फीस किती आहे आणि इथं काय काय प्रकार चालतो आहे याबाबतीत थोडीशी आपल्याला जाणकारी आपले रिक्षावाले बंधू त्यांच्याकडनं मी त्यांना विचारतो आहे आणि आपल्यापर्यंत पोचवायचं काम करतो आहे. दादा, आपलं काय नाव आहे? तुम्ही कशासाठी आलं? तुम्ही पण रिक्षासाठी किती वाजताचा टाईम दिलं तुम्हाला? जर टायमिंग 10 वाजेचा टाइम होता, 12 वाजायला आले. 10 वाजताचा टायमिंग दिलेला आहे, टाईम स्लॉट, आणि 12 वाजलेले आहेत. अजूनही अद्याप कोणी अधिकारी इथं नाही पोचलेले आहेत. तर यांनी कामं कधी करायची आणि ह्यांनी पुढं कसं जायचं, काम नाही झालं का यांच्यावर मग ह्याच RTOकडनं कारवाई होण्याची शक्यता आहे. म्हणून प्रत्येकजण आपापल्या कायद्याच्या जुमान्यात राहून हे सगळं कामं करू इच्छित आहेत, परंतु त्यांचं नाविलाज आहे, त्यांना थांबावं लागतं आहे. कारण इथं पनवेल RTOमध्ये अधिकारी अपुरे आहेत आणि यांची गैरसोय आहे. इथं बसायचं पण काही ठिकाण नाही आहे, काही नाही आहे आणि हे बिचारे लोक सकाळी 9 वाजल्यापासून उभे आहेत. अनिल राठोड, आपल्याला आपण किती वाजतापासून इथं आहेत? तुम्ही सकाळी 9:30 आहे. मग तुम्हाला काय सांगण्यात आलं कधी तुमचं काम होण्याचं? आता परत उद्या आहे म्हणतात डायरेक्ट, म्हणजे आजचं 3 तास गेलं तुमचे. परत तुम्ही आता उद्या परत यायचं, परत रांगेत उभं राहायचं आणि तदनंतर हे काम तुमचं वेळेवर होणार आहे असं तर वाटतंय. ते इथं गॅरंटी नाही आहे काम होण्याची, टायमिंग नाही आहे, कसंही काही प्रकार चाललेला आहे. त्याच्यावर RTO प्रशासनाचं काय नियोजन आहे ते आपल्याला आज जाणून घ्यायचा प्रयास J9 महाराष्ट्र करत आहे. साठी आलेलो आहे भाषण करण्यासाठी. आपलं काय नाव तुला? माझं नाव वैदास मुरे. स्पेशली जांभरूकवरून मी आलो, इथे 100 किलोमीटरवरून इथं आलो. 2 तास झाले आज. आता परत इथून आज मॅडम नाही आले, तुम्हाला रिटर्न परत इथून 100 किलोमीटर जायचं आहे. अच्छा, परत उद्या 100 किलोमीटर पण इथं यायला लागेल. म्हणजे तुमचं मग दिवस येण्यातच येण्यातच गेलं. मग समजा सकाळी मला 2 तास लागले येण्यासाठी आणि मग इथून परत जाण्यासाठी मला 2 तास मॅडम आले नसले अधिकारी, तर परत मला इथून रिटर्न जावं लागेल परत स्पेशली जांभरूकसाठी. आणि तुमचा व्यवसाय फक्त रिक्षा माझी दुसरं काही नाही आणि त्याच्यावर आपण कमवतो आणि आपलं बाळांचं निर्वाह चाललं त्याच्यासाठी चालेल असतं. टेस्टिंग सेंटरवर आलेलो आहे तथाकथित, आणि इथं लोकांची रांग बघा. सुमारे 11:30 झालेत, अजून अधिकारी कोणी इथं हजर नाही आहे आणि लोकांची गैरसोय होत आहे. इथं लेडीजसुद्धा आहे, मूलभूत सुविधासुद्धा नाही आहे. इथं टॉयलेट दिसतं आहे, तर तो लेडीज टॉयलेट वगैरे असं काही नाही आणि वयस्करांना बसायला वगैरे जागासुद्धा नाही आहे आणि अजून अधिकाऱ्यांचा काही तपास लागत नाही आहे. हे जे आर्ट बनवलेलं आहे जे टेस्टिंगसाठी, याचं डायमेन्शन वगैरे पण त्याच्याबद्दल आपण माहिती घ्यायची होती, पण अद्याप कोणी अधिकारी नाही इथे हजर दिसत आहे. आणि त्यासाठी आपण जरा लोकांशी पण आपण कॅमेरामॅन जरा लोकांना दाखवा, जरा आपण लोकांना विचारूया त्यांना किती वाजल्यापासून उभे आहेत आणि काय काय त्यांना इथं त्रास होतो आहे आणि कधी त्यांचं काम होणार आहे, आज होणार आहे का नाही. पनवेल RTOकडनं एवढं रेव्हेन्यू जमा केलं जातं आहे,
त्याचं लोकांना काय पुरेपूर काय बेनिफिट भेटते की नाही ते आज आपण जरा माहिती घेऊया लोकांची का त्यांना इथं काय सोयी आणि इथं आहे. आपण किती वाजल्यापासून उभं आहे तिथं? काय नाव आपलं? अच्छा, आपण टेस्टिंगला आले का? आपलं फोर व्हीलरचं झालेलं आहे आता टू व्हीलर. अच्छा, म्हणजे 4 व्हीलरचं मी दुसरीकडे दिलं नाही इथे दिलं ते जाऊन ते इथे रस्त्यावरच घेतलंय का? म्हणजे प्रॉपर फॅसिलिटी पण नाही आहे. हा गावकीचा रस्ता आहे, इथं तुमचं टेस्ट घेतलं गेलंय. अच्छा, आणि इथं तुमचं टू व्हीलरचं आता Two होणार wheelerचं. आहे. मग कधी होणार आहे असं काय म्हटलं तुम्हाला? काय बोलले तर नाही सर वगैरे तर कोण आले नाही आहे. आणि 10-10:30 वाजेपर्यंत लाईनमध्ये जाऊ. 10:30चे 11:30 झालेत, अधिकारी कोणी हजर नाही आहे. फार चांगलं काम चाललं आहे RTO पनवेलकडून. ताई, आपण किती वाजता आलात? 10 बजे से आप आके खड़े हैं. आपको क्या बोला गया है, कब तक अधिकारी आएंगे इधर? 4 व्हीलर का हो गया, 2 व्हीलर का पता नहीं कब तक आएंगे. अच्छा, मतलब सरकारी काम और विनाकारण थाम जो होता है वो हम एक्चुअली देख रहे हैं प्रॅक्टिकल में. आपलं काय काम आहे दादा इथं? टेस्टिंगचंच काम आहे. आपण पण 10-10:30 पासून उभे आहेत सगळे. तर इथं सगळे लोक जवळजवळ 50 लोक उभे आहेत, सगळे टेस्टिंगला आलेले आहेत. 10:30 वाजल्यापासून सगळे उभे आहेत आणि अधिकाऱ्यांचा काही तपास नाही आहे. तर पनवेल RTOला आज जाब विचारतोय न्यूज J9 महाराष्ट्र की हे काय चाललंय आणि ह्याचं निवारण कसं होणार आहे. न्यूज J9 महाराष्ट्रामधनं आपण आज असिस्टंट RTO साहेबांकडे आलो. आपण असिस्टंट RTO येस साहेबांचं नाव? सूरज पवार. सूरज पवार साहेब आपल्याबरोबर आहेत. सूरज पवार साहेब, आता आम्ही तुमच्या पनवेल टेस्ट सेंटरला आम्ही जाऊन आलो टेस्टिंगला, आणि तिथं आम्ही जवळजवळ रांग पाहिली, जवळ 100 लोकांची रांग पाहिली आहे टू व्हीलरच्या टेस्टिंगसाठी. आणि तिथे अधिकारी कोणी नव्हते. आम्ही तिथं जवळजवळ 1-1.5 तास आम्ही तिथे थांबलो आणि बाहेर बघितलं जवळजवळ 4 व्हीलरला धोंडे साहेब म्हणून आपले अधिकारी होते तिथं, आणि ते 4 व्हीलरची सगळे टेस्टिंग वगैरे घेत होते. आणि त्याच्याच बाजूला रिक्षाची जवळ 50-60 रिक्षा तिथं उभे आहेत. आणि त्यातले काही रिक्षावाले जे आहेत, बंधू आहेत, जे रोज कमावणारे खाणारे व्यक्ती आहेत, तर त्यांचं म्हणणं असं की आम्ही सकाळी 8:30-9 वाजल्यापासून थांबलो आहे. तिथं कोणी नाही आहे. आम्हाला 10 वाजताचा अपॉइंटमेंटचा स्लॉट दिलेला आहे. 12 वाजता तरी कोणी आज मॅडम नाही आले काही रिक्षावाले म्हणजे तुमचं मग दिवस जाण्यात येण्यातच गेलं बस. वगैरे काही प्रकार आहे. तर ते अधिकारी आल्याशिवाय आमचं काय काम होणार नाही आणि त्यांना परत घरी जा म्हणून सांगण्यात आलेलं आहे. मग ते जर परत घरी जाताना आपल्याच कुठलं तरी स्पॉटनी किंवा नाही, तिथले जे कोणी अधिकारी असतील, जे तुमचे RTOचे जे कोण अधिकारी तिथले कोण असतील, आता आम्हाला तर फक्त धोंडे साहेब तिथे भेटले, तर त्यांच्या सांगण्यात आले 2 IMV आहेत, 2 असिस्टंट आहेत. आपल्या ट्रॅकला कार्यरत 2 असिस्टंट 2 IMV असतात तिथं. जी. 1 असिस्टंट कार्यरत असतात. जी. सध्या मी त्या स्थितीचा आढावा घेतला. अच्छा. कुठल्या पद्धतीची गर्दी नाही आहे. अच्छा. आता कुणी राहिली नाही आहे. आता त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली माझी. ओके. तर आम्ही आता तिकडनंच सगळं बाईट आणि व्हिडिओ सगळं घेऊन आलो. बरं. कदाचित संबंधित पाहिल्यानंतर तुम्हाला परिस्थितीचा तुम्ही काही ग्राउंड पुरावा द्या. रियालिटी ग्राउंड रियालिटी तुम्हाला कळेल. आणि त्यानंतर प्रशासनाने हे सगळ्या बाबतीत काहीतरी सुनियोजन करावं. तिथं जर अधिकारी नसतील तर अधिकारी पोचवावेत टायमावर. संबंधित त्याच्यावर काय जर समजा वेळेत नसतील काय नसतील तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. नक्की. आज आपल्याला साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे तर तिथले जर अधिकारी नसतील पोचले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. योग्य ती कारवाई साहेबांकडनं होणार आहे. आणि साहेब, मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न मला आमच्या निदर्शनात आलं की तिथे काही सामान्य लोक जे आहेत ते RTOची जे म्हणजे जी ऑफिशियल डॉक्युमेंट ते हाताळणी करत आहे, अशी ही व्यक्ती कोण आहेत आणि त्यांना कुठल्या तत्वावर अपॉइंट केलेली आहे? आम्ही कोणालाच अपॉइंट केलेलं नाही. अच्छा. तिथं आम्ही कोणालाच अपॉइंट केलेलं नाही. अच्छा. विशेष म्हणजे तिथं कोण दोघांची नावं आमच्यासमोर आलीत आणि ते आम्ही जेव्हा पोचलो तर सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे ते बघत होते. तर ते काही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर तुम्ही कोणाला अपॉइंट केलं आहे? काहीच नाही, असं कोणालाच अपॉइंट केलं नाही. असंच कोणाला काही अपॉइंट केलेलं आहे आणि मग ते अनधिकृतपणे काहीतरी म्हणजे आमचा त्यांचा प्रश्नच नाही ना. आम्ही लोकांना सांगतो बरोबर
तुम्ही अपॉइंटमेंट टेस्ट घ्या, आमचे अधिकारी तिथं असतात, ते टेस्ट घेतात, ते रिझल्ट देतात, त्यानंतर त्यांचं लायसन आम्ही अप्रूव्ह करतो. म्हणजे आपल्या माहिती करता ती जी तुम्ही जे सांगताय का ती व्यक्ती आमची नाहीये, नाही, पण ते हाताळणी डॉक्युमेंटेशनचं कसं करताय आणि ह्यांनी काय भ्रष्टाचाराचा प्रकार काय तुमच्या समजत ते आधीच तुम्हाला समजत क्लिअर केलं की आमचा कोणताही अधिकृत होतं कोणी प्राधिकृत कोणाला केलेलं बरोबर, नाही. बरोबर. तो व्यक्ती आमचा नाहीच आहे तर आमचा संबंध आहे. बरोबर सर. मग अशा व्यक्तीनं तुम्ही जर तिथं आढावा घेऊन जर त्या व्यक्तींना जर बघितलं आणि त्यांच्यावर जर तुम्ही संबंधित आम्ही जे अर्जदार असतात जी. त्यांना आम्ही सूचना देतो, तुम्ही डायरेक्ट या अधिकाऱ्यांशी चर्चा करा, जी. तुम्हाला काय अडचण आली तर आम्ही ती सॉल्व्ह करू. तुम्हाला अर्ज भरताना काय अडचण आली, तुम्हाला बाकीच्या डॉक्युमेंट रिलेटेड काय बरोबर. अडचण असेल, तुम्ही थेट आमच्याशी संपर्क साधा. नक्कीच नक्कीच. मग असे जे अनधिकृत जी लोक इसम तिथं बसलेले आहेत मग याच्यावर काय कारवाई करणार आहात? जे असे जे डॉक्युमेंटेशन आम्ही हाताळणी तेच सांगतोय, आम्ही कुणाला देतच नाही डॉक्युमेंट, अधिकारी कुणाला हँडओव्हरच करत नाहीत. बरोबर तर अर्जदार कुणाला देतो कुणाला नाही तो आमचा प्रश्न नाही. बरोबर. अच्छा, अजून एक महत्त्वाचं सर असं की हे सगळे अपॉइंटमेंट आहेत हे सगळं ऑनलाईन अपॉइंटमेंट असतं येस, आणि मग तिकडं परत त्यांची अपॉइंटमेंट तिकडे घेतली जाते रांगेनुसार. म्हणजे त्यांना टाइम स्लॉट सगळ्या लोकांना दिलेला असतो, त्या टाईमानुसार लोक तिथं पोचलेली आहे, परंतु ते असताना देखील तिथं मग मॅन्युअली आपल्याला मॅन्युअल का घ्यावी लागते, तो व्यक्ती खरोखर तिथं आलेला आहे का, बरोबर. फिजिकली आहे का अच्छा, हे तुम्ही तर ते cross checking scrutiny करता. असतं. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, बरोबर. त्याच्याकडे वैध डॉक्युमेंट आहेत का जी जी ते असतं, त्याची चेकिंग आपण तिथं करतो. ओके. त्याच्यानंतर त्याचं फिजिकल फिटनेस आहे का अच्छा त्याचं चेकिंग करतो. अच्छा. आता तिथं जी लोक रांगेत उभी आहेत साहेब त्यांना शौचालयाचं प्रॉब्लेम आहे. तिथं आम्ही बघितले 2 शौचालय आहेत पण त्यांना टाळे मारले. बरं. तिथं लेडीजही आहे, वयस्करही आहेत आणि भरपूर जनतेचे भरपूर लोक तिथं उभे आहेत. आता त्यांना नवीन मूलभूत सोयी काय आपल्याकडनं दिल्या? शासनाकडून आता नवीन एडीटीटी ट्रॅक आपल्याला प्रस्तावित आहे. अच्छा सर. पूर्ण सोयीनियुक्त आपला ट्रॅक आता तिथं होत आहे. अच्छा, ते कुठं होणार आहे सर? तळोजा. आणि ते केव्हापासून कार्यरत होणार आहे? त्याचं आता कारवाई आम्ही लवकरच हे करत आहोत, त्याचा प्रस्ताव मी वर पाठवलेला आहे. अच्छा सर. त्याचं ते कंपनी अपॉइंट होऊन त्याची कामकाज चालू होतं. अच्छा, धन्यवाद. Yes. माहिती दिल्याबद्दल.